नाश्त्यासाठी स्टफिंग न भरता अगदी वेगळ्या पद्धतीने असा आलू पराठा अगदी कमीत कमी कष्टामध्ये पटकन बनवून तयार होतो। बनवण्यासाठी 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घ्यायचे व त्याची सालं काढून घ्यायची। आता किसणीच्या साहाय्याने दोन्ही बटाटे किसून घ्यायचे। आता एक वाटण तयार करायचे। त्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 ते 3 आल्याचे तुकडे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने व चवीपुरते मीठ टाकून याचे वाटण तयार करून घ्यायचे। आता एका ताटामध्ये किसलेला बटाटा घेऊन त्यामध्ये वाटलेले वाटण 1 चमचा, अर्धा चमचा हळद व गरजेनुसार चवीपुरते मीठ टाकून सगळं साहित्य चांगले एकजीव करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये गरजेनुसार गव्हाचे पीठ टाकून मिश्रणामध्ये चांगले मळून घ्यायचे व याचा गोळा बनवून घ्यायचा। आता एक छोटा गोळा घेऊन पोळपाटावर याला गव्हाचे पीठ लावून गोल लाटून घ्यायचे। गरम तव्यावर पराठा टाकून कडेने तेल टाकायचे व पलटी करून पराठा दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्यायचा। थोडे सुद्धा स्टफिंग न भरता आलू पराठा बनवून तयार आहे। टिफिनसाठी किंवा अगदी घाईच्या वेळेला हा आलू पराठा झटपट बनवून तयार होतो। खायला तर अप्रतिम लागतो। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।